प्रायवेट प्रॉपर्टी सेकंडाचो असोसिएशन आमचे खुबशे ग्रीव्हन्सीस पेंडींग आसले, चडशी सॉल्व जाला, थोडी कितें उरलेली ते आमी सरा कडेन मांडला, CMA कडेन मांडला. आनी आगोंदाचो इश्यू जो टर्टल नेस्टिंग सायटाचो चालू आसा तेजी आमी थोडी म्हायती आमकां गव्हर्मेंटान कितें हेल्प जाय आसलो तो आमी CMA कडेन डिस्कस केला, कशें हेल्प जावं शकता, हेच जजमेंट आनी खंय लागू पडूं शकता म्हणून ते आमी डिस्कस केला. आनी CMAन आमकां आश्वासन दिलां आनी डायरेक्शन दिलां की येता ते एका विका भितून आमी रिपोर्ट दितले तुमकां आनी इन्क्वायरी करून तुमकां रिपोर्ट दितले कशें हेल्प करून मेळटा ते पळयतले म्हणून. आमकां चडशीं लायसन्सां आमी रिक्वेस्ट मेन म्हणजे केला ती सिंगल विंडो सिस्टम, जे आमकां 14 डिपार्टमेंटले वेरियस डिपार्टमेंटांतले लायसन्स जाय पडटा ते आमकां सिंगल विंडो करून दिया म्हणून ही आमी तेंचे कडेन मागणी मांडला की जून, जुलय, ऑगस्ट आमकां 3 म्हयने बंद आसा ते टायमार तुमी सगळी लायसन्स फॉर्मेलिटी कंप्लीट करा आनी आमकां लायसन्स दिया म्हणून. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आनी चडशे डिपार्टमेंटांनी आमकां ऑलरेडी 5 इयर लायसन्स दिला, फक्त 2-3 डिपार्टमेंट उरला. तितून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आहा, म्युनिसिपालिटी आहा, पंचायत आहा, लोकल बॉडीज आहा, हेल्थ लायसन्स आहा. थोडे लायसन्सां आमकां 5 वर्सां मेळना, एवरी इयर रिन्यू करची पडटा. सो ते आमी मागना की बाबा तुमी सगळी लायसन्स आमकां 5 वर्सां दिया म्हणून आनी सिंगल विंडो सिस्टम करा म्हणून. आनी थोडे जी 2011 नोटिफिकेशन जेन्ना CZMP जालो तितून आमी जेन्ना पब्लीक ओपिनियन हियरींग आसले त्या टायमार आमी सगळे ऑल गोवा शेकोन असोसिएशनान खुबशे सजेशन्स आनी रिकमेंडेशन दिल्ले. ते आमचे खंय तरी 2011 नोटिफिकेशन 2019 नाजाल्यार 11 नोटिफिकेशन येवंक ना म्हणून ते आमी नजरेन हाडून दिला की हे आमचे उरला. ते सराक आमी रिप्रेजेंटेशन दिला की आमी रिकमेंडेशन दिल्ले आनी ते फुडें CZMP प्लॅनार येवंक जाय जेणे करून आमकां रेग्युलर बिजनस आमचो रेग्युलर सुशाकात चलून मेळटलो. आनी कोणीय उठसूट उठ्ठा, NGO उठ्ठा, कोणी PIL घालता, एकमेकाचेर कंप्लेन घालता, हे सगळे कायदे सगळे शिस्तबेसीन कायदेशीर केले जाल्यार आमकां लिगली सगळे चलोवपाक मेळटलें. टर्टल नेस्टिंग जे सध्या जाला त्याच्या बद्दल कितें सांगात CM साहेब, कितें अशें तुमकां कितें प्रॉब्लेम फेस जाता टर्टल नेस्टिंग? टर्टल नेस्टिंग ते ऑलरेडी NIO आनी सायंटिफिकली स्टडी करून CZMPन ऑलरेडी गव्हर्मेंटान नोटिफाय केला. तुम्ही रिकॉर्ड पळोवंक शकता, आगोंदाचो रिकॉर्ड हायेस्ट रिकॉर्ड आसा. आमी RTI मार्फत मागलेले फॉरेस्ट डिपार्टमेंटा कडेन की कितले हॅचिंग जाल्लें, कितली टर्टल वाडले म्हणून. सो ओवरऑल 5 वर्सां रिकॉर्ड पळोवपाक गेले जाल्यार इन होल ऑफ गोवा आगोंदान हॅज गॉट हायेस्ट नंबर ऑफ लेईंग ऑफ एग्स ऑफ टर्टल. दॅट शोज की टुरिजम एंड एनवायरमेंट कासव संवर्धन आसा ते इट गोज हँड इन हँड. आमी लोकलूच लोकांक फॉरेस्ट डिपार्टमेंट इन्फॉर्म करता की बाबा कासव येयला हांवें तांतयां घातला म्हणून आनी ते तांतयां घेवन हॅचरींत व्हरतात तेमी. आमचे देवटन कासवाक पुसता, येयलो जाल्यार ताका हळद पिंजर लायता आनी परतो उदकान सोडटा. ही प्रथा चालू आसा. लेट बांदेकर साहेब आमचे आसा जे एक्स आमदार मिनिस्टर आसले तेंच्यांनी ही प्रथा चालू केली, तेन्नाच्यान आज पासून तीच प्रथा चालू आसा. आनी आगोंदान इज रेटेड एज नंबर 1 बीच इन एशिया फॉर लास्ट 6 years अकॉर्डिंग टू ट्रीप एडवायजर. कित्याक लागून शांत काय बीच हा, कोण काय बिचार तुमकां होकर दिसचे ना, सनबेडी आमी बॉर्डरी लायता, कंप्लेन दिसची ना. आजून पर्यंत रिकॉर्ड आसा की एकूय सावंड पोल्युशनाची कंप्लेन बाबा थंय पार्टी जालो, म्युजीक चाललो आवडा म्हणजे अजून पर्यंत रिकॉर्ड आहा आगोंदाचो. 10 वर्सांचो रिकॉर्ड आसतलो. एकूय कंप्लेन येवंक ना खंयचे पुलीस स्टेशनार नाजाल्यार खंयचे डिपार्टमेंट. सो बट कोर्टान तुमकां ऑर्डर दिल्या न्हू तांकां. PIL इज फायल्ड बाय अमन गुप्ता आनी तेका लागून ते PILचे रिजल्टा प्रमाणे कोर्टान आदेश दिल्लो की कोणा कडेन लायसन्स ना तांकां सील करा म्हणून. सो दॅट इज वन ऑफ द डिमांड की आमचो बाबा आमकां सिंगल विंडो सिस्टम करून दिया जेन्ना आमी एप्लिकेशन दिता तेन्ना आमकां सिजन टायमार लायसन्स मेळटले म्हणून. थोडे कितें कनेक्टेड आहा ऑल लायसन्सीस. सो पंचायत मेळना, पंचायत NOC मेळना जाल्यार लायट मेळना, पंचायत NOC मेळना जाल्यार तुका टुरिजम मेळना जाल्यार तुका एक्सायज दिना,
सो इंटरकनेक्टेड आहा. पोल्युशन कंट्रोल बोर्ड जाय जाल्यार तुका पंचायतीच जाय. सो ऑल लायसन्स आर इंटरकनेक्टेड. सो एक लायसन मेळना बाकीचे लायसन उरता. सो त्यात आमी सरा कडेन मांडून दिला की बाबा हे सगळे लायसन्स इंटरकनेक्टेड आनी आमकां सिंगल विंडो करीत जाल्यार आनी सगळे डिपार्टमेंट लायसन एकदांच करीत जाल्यार आमकां बरें पडटलें म्हणून जाल्यार लायसन कोणाची उरची ना. कोर्टान आदेश दिला ते प्रमाणे आमी सगळ्यांनी कोणा कडेन लायसन्स आहा ते एक तेंचे कडेन 2-3 लायसन कितें 1-2 लायसन कितें उरलेले एप्लाय केला. ताका फॉर्मेलिटी आसता, इन्स्पेक्शन जावचें पडटा. इन्स्पेक्शन मागीर रिपोर्ट जाता, मागीर ते 2-3 ऑफिसराची सायन जाय पडटा, मागीर आमकां मेळटा लायसन्स मेळटा. तर टायम लागता. सो ते टायमाक लागून आमचे कडेन लायसन्स हातीन मेळना. मात आमी एप्लिकेशन केलें पयशे भरला. सो दॅट टेक्स टायम. तेका लागून आयज आमकां ऑलरेडी कोर्टान आमकां 5 डिसिलिंग ऑलरेडी ऑर्डर दिला. आयज जवळ जवळ 16 जाणांक डिसिलिंगाची ऑर्डर मेळ्ळा. म्हणजे लायसन्स सगळ्यां कडेन आसा, पण 1-2 लायसन उरला तांकां लायसन घे म्हणून सांगला आनी एप्लाय करा म्हणून सांगला. सो लायसन आमी दाखयला आनी डिसील केला. अनेक ते म्हटले की जे परमिशन्स आसा ते रिक्वेस्ट केले ऑलरेडी 5 वर्सां आसा. चडशी डिपार्टमेंटाची आसा, 2-3 डिपार्टमेंटाची ना. ते आमी ऑलरेडी शेक अलोकेशन हे वर्सां खातीर जाता न्हू. यू आर टॉकिंग 2 डिफरंट थिंग. बीच शेक इज अलॉटेड फॉर 3 years. प्रायवेट प्रॉपर्टी हे प्रायवेट प्रॉपर्टी शेक. प्रायवेट प्रॉपर्टी हां, ओके ओके. प्रायवेट प्रॉपर्टीन शेका 5 वर्सां लायसन्स.